शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार परभणीत खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परभणी येथे शासनाने काढलेल्या हिंदी सक्ती अध्यादेशाची होळी करण्यासाठी शिवसैनिक जमले होते। यावेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली असून मोठ्या संख्येने यावेळी शिवसैनिक या मोर्चात सहभागी होते। या युती सरकारनं जे महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीचा करण्याचा जो जी.आर. काढलाय त्याची आम्ही आता या ठिकाणी जाणून जाहीर निषेध केलेला आहे। कारण मुळातच मराठी सक्तीची असणं गरजेचं आहे, परंतु या ठिकाणी लहान लहान मुलांवर जे की पहिलीचे मुलं आहेत त्यांना तीन भाषेची सक्ती करून त्यांच्यावर एक प्रकारचा दबाव टाकण्याचं काम आणि या महाराष्ट्राला कुठेतरी हिंदीकरण करण्याचं काम या सरकारनं सुरू केलेलं आहे आणि आम्ही त्याचा जाहीर निषेध करतोय आणि कदापिही आम्ही हिंदी सक्तीची होऊ देणार नाही। हिंदू हृदय सम्राट छत्रपती बाळासाहेब ठाकरे आणि माननीय पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आमचा कोणत्याही भाषेला विरोध नसणार नाही, परंतु हिंदी भाषा ही सक्तीचं करणं म्हणजे आपल्या मराठी भाषिकांवर लादण्यात येणारं एक विचित्र असं यांचं राजकारण किंवा एक विचित्र यांचं समाजकारण आपण म्हणावं लागेल। कारण आपल्यामध्ये भांडणं कसे लावायचे आणि भांडणं लावून तमाशा बघण्याचं काम हे भाजप सरकार सध्या करत आहे, परंतु हिंदी भाषा अनिवार्य किंवा सक्तीचं करणं हे जे काही त्यांचं धोरण आहे ते आम्ही कदापि त्यांचं यशस्वी होऊ देणार नाही। आणि निश्चितच या अनिवार्य आणि सक्तीचं हे जे त्यांनी टाकलेलं आपल्या मुलांवरती हा जो अन्याय आहे तो आम्ही निश्चितच याचा आम्ही विरोध करतोय आणि त्यानिमित्ताने आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आम्ही पूर्ण शिवसेना युवासेना पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या वतीने आज एक आंदोलन करून त्याचा जाहीर निषेध केलेला आहे। हिंदू हृदय सम्राट छत्रपती बाळासाहेब ठाकरे यांचा धिक्कार असो, धिक्कार असो, भाजप सरकारचा धिक्कार असो। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।